आणि आपला गौरव या ठिकाणी करण्यात येतोय। पुढची मॅच 4 षटकांची असेल आणि सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा जोडले जातील। सर्व सामने 4च षटकांचे कालच आपण अनाउन्समेंट केलेले आहे या गोष्टीची, याची नोंद प्रत्येकाने करून घ्या। आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा आणि अंतिम रात्र आहे या स्पर्धेची आणि अंतिम रात्रीमध्ये वेळेमध्ये खरं तर सर्व मॅचेस होतील, यासाठी 4च षटकांच्या मॅच होतील अशी अनाउन्समेंट आपण कालच केली होती, याची नोंद सर्वांनी करून घ्यायची। दोनही संघाचा 12वा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवा। धन्यवाद, थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर, ज्यांना आपण या पूर्वीच्या मॅच मध्ये ऐकलं। अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारं अभ्यासपूर्ण समालोचन या ठिकाणी सादर करत असताना आपल्या सर्वांना या ठिकाणी मनोरंजित केलं। आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। आज आपला मित्र केतन राऊत अर्थातच बादल याचा आज वाढदिवस आहे। भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण देऊयात। माणसाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस म्हटला तर वाढदिवस असतो आणि आज भावाचा वाढदिवस आहे, बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा। विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे केतन राऊत, तुला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या समालोचन कक्षामधनं आणि संपूर्ण टुर्नामेंटच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा। केतन राऊत, आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे। 4 षटकांची मॅच। आजचा हा शेवटचा महाअंतिम दिवस रात्रीचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या शेवटच्या रात्रीला आपण सुरुवात करत आहोत। पहिली मॅच ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळेल। 2 ताकदवर टीम मैदानाच्या आतमध्ये झुंजण्यासाठी तयार होत आहेत। एका बाजूने बकासूर ग्रुप सुरई आणि त्यांना फाईट करत असताना बावाळे ब हा संघ मैदानाच्या आतमध्ये। टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीचं पाचारण दिलंय ते बकासूर ग्रुप सुरई या टीमला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतीये। आमचे दोनही ऑफिशियल पंच निश्चितच अजित पुत्रन सर आणि त्यांच्या साथीनं वन अँड ओनली डीके सर या ठिकाणी सज्ज होत आहेत। पंचांचा हिरवा कंदील येईल आणि सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल। 4 षटकांची मॅच। पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी चालू होतंय। गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय। वन अँड ओनली सूरज केने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करताना पाहायला मिळेल। सलामीची जोडी मैदानावरती सुरई संघासाठी एका बाजूने आपण पाहताय सुजित आणि दुसऱ्या बाजूने निशांत। गेम ऑन। पहिलाच बॉल, फुलटो चेंडू आणि जबरदस्त प्रहार केलाय। चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर।
पहिल्या चेंडूवरती पहिला वार, षटकार. चेंडूवरती मार्केट जाम करायला सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना सुजित सुरुवात आकर्षक दमदार देतोय. सुरुवात षटकाराने केली आहे. श्रीगणेशा केलाय धावफलकाचा. बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये बकासूर ग्रुप सुरई अर्थातच माननीय चंद्रकांत दशरथ देशमुख साहेबांनी पुरस्कृत केलेली टीम आहे. पहिला षटकार, त्यानंतरचा हा चेंडू सुंदर आहे. टप्पा खाल्ल्यानंतर प्रचंड वेगानं विकेटकीपरच्या हातामध्ये जात असताना भिवंडी ग्रामीणला बिलॉंग करणाऱ्या दोन जबरदस्त ताकदवर टीम आज या बदलापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कान्होर गावचं हे ऐतिहासिक आणि सुसज्ज मैदानावरती चाललेला हा जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटकार, त्यानंतर डॉट येतोय सूरज केने. इथं ओरपी चेंडू प्रहार केलाय, मिड ऑफला बीट केलं. कदाचित झेल होईल असं वाटलं होतं, मात्र बंदुकीच्या गोळीच्या वेगानं चेंडू सरळ पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर रवाना होतोय. अजित पुत्रन सरांचा इशारा, चौकार. फुलटो चेंडू, फटका चांगला खेळलाय. जसा चेंडू बॅट वरती आलाय, गोलंदाजाला आणि फिल्डरना टाटा बाय बाय करत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. बिग हिट, माइटी ब्लो, सिक्सर. कान्होर ग्रामपंचायतीचे युवा यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम सरपंच सन्माननीय अरुणदादा राऊत आणि त्यांची संपूर्ण टीम जय हनुमान कान्होर आयोजित ही भव्य दिव्य टुर्नामेंट स्पर्धा आपण आज एन्जॉय करतोय. शेवटच्या अंतिम दिवसाला निश्चितच सुरुवात केली आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये ही संपूर्ण स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अर्थातच भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं हे जबरदस्त सुसज्ज मैदान, या मैदानावरती चाललेली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. आशिष मेंगाळ यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी सुरई टीम साठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. फटका चांगला पाहायला मिळाला. पहिले ताकद दाखवली, इथं नजाकत दाखवत असताना चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 1 more 4. धावफलकावरती आपण पाहताय तब्बल 20 धावा. सूरज केनेचं पहिलं षटक महागडं. इथं पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता, फटका फसला होता आणि अपील केले. पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिला फलंदाज माघारी परतत असताना लागलेला हा पहिला हादरा बॅटिंग करणाऱ्या बकासूर ग्रुप सुरईला. बॅट्समन सुजित बाद. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. सुरुवातीच्या 5 चेंडूंवरती तब्बल 20 धावा आल्या आणि त्यानंतर सूरज केनेनं टाकलेला एक जबरदस्त वेगवान चेंडू सुजितला माघारी पाठवले. विकेट मिळवलीये, ब्रेक थ्रू मिळालाय. पहिला फलंदाज माघारी परतत असताना सुजितच्या रूपानं बकासूर ग्रुप सुरई या संघाला लागलेला पहिला हादरा बॅट्समन सुजित बाद झालाय. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 निशांतला साथ देण्यासाठी मैदानात केतन येतोय. बॅटिंग करत असताना दोघांवरती जबाबदारी इथं वाढलेली पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 20 धावा जरूर आल्यात, मात्र हा मोमेंटम इथनं पुढं तसाच राहील का की मैदानावरती रोखण्यामध्ये यश मिळेल. गोलंदाजीसाठी योगेश. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय तब्बल 20 धावा आल्यात. बॅटिंग करत असताना सुजितच्या बॅटमधनं वैयक्तिक या 20 धावा जोडल्या
मात्र शेवटच्या चेंडूवरती इथं माघारी पाठवलंय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिल्या षटकात 20 धावा इथं वसूल केल्या. बॅटिंग करत असताना प्रथमच आपण पाहाल स्ट्राईक एंड वरती बॅट्समन निशांत. रनवे मध्ये थोडासा अडथळा, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती जावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आक्रमक, आकर्षक, दमदार फ्लाइंग स्टार्ट दिली आहे. बकासूर ग्रुप सुरई हा संघ मैदानावरती खेळतोय. चांगल्या पद्धतीने सुरुवात दिली सुजितनं, मात्र शेवटच्या चेंडूवरती त्याला परतावं लागलं. नेक्स्ट ओव्हर, फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल चेक केला जाईल. निश्चितच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक्झिक्यूट करत असताना फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवलं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू डॉट येतोय. सुरुवात चांगली केली आहे योगेशनं. अजून एक वेगवान गोलंदाज भावाळे भिवंडी ग्रामीणची ताकदवर आणि मातब्बर टीम मैदानावरती खेळतीये. त्यांना तितक्याच ताकदीची टीम फाईट करत असताना टीम सुरई या दोन संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर. भिवंडीचं क्रिकेट तुम्हाला आज बदलापूर नगरीमध्ये पाहायला मिळेल. निश्चितच आजच्या रात्रीची पहिली मॅच काटेकी टक्कर, झुंज, जिद्द, चिकाटी नेहमीच भिवंडी क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिली आहे. प्रत्येक संघ जर आपण पाहाल तर आपली आपली ताकद दाखवत असताना पाहायला मिळतात. इथं आपला परिसर सोडून बदलापूर नगरीमध्ये दाखल झाले आणि पहिला सामना दर्जेदार. इथं पहा सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती एका धावेची वाढ होती. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 21 वरती 21. दुसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी करत असताना योगेशच्या खांद्यावरती जिम्मेदारी. पहिल्या षटकामध्ये सूरज केनेच्या 20 धावा आल्या, मात्र त्यानं सुजितची महत्वाची विकेट मिळवली, तिथं कंपेन्सेट केलंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अद्याप पर्यंत आपण पाहाल तर 3 चेंडू योगेशनं टाकले, केवळ एकच धाव इथं खर्च केली आहे. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन केतन आपल्याला या वेळेला पाहायला मिळेल. केतन आणि निशांत हे दोन फलंदाज सुरई संघासाठी या ठिकाणी फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश बॅटची एज, विकेट किपरला बीट करून चेंडू शॉर्ट थर्डमॅनला अडवला जातोय. त्या ठिकाणी प्रचंड वेगाने चेंडू जात होता, मात्र चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आपण पाहताय. मेन इन येलो बवाळे हा संघ मैदानावरती ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या. गोलंदाजी ही त्यांची जमेची बाजू, मात्र पहिल्या षटकावरती हल्ला बोल केलाय. त्यानंतर आपण पाहाल तर या षटकाला सुरुवात झाली तसे डॉट बॉल पाहायला मिळाले. प्रेशर क्रिएट केलं होतं, मात्र ही कोंडी फोडण्याचं काम मैदानात केतनने केलंय. जबरदस्त आक्रमक फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. वन मोर बिग हिट, षटकार. ठाण्याबाग मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा भगवा आणि ही भगवी पताका खांद्यावरती घेतली. गावाची सेवा करत असताना सरपंच पदापर्यंत अगदी कमी वयामध्ये धडक मारली. सरपंच पदाची माला गळ्यामध्ये आली आणि समाजकार्य त्याचबरोबर विकास कार्य अगदी वेगानं या परिसरात होताना पाहायला मिळतंय. लाडके सरपंच अरुणदादा राऊत यांचं करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे. निश्चितच चर्चा करता करता 2 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14.00 ची सरासरी. योगेशनं छोटस कमबॅक करून दिलंय. धावफलकावरती आहेत 28 धावा. आहेत. निश्चितच स्पीड किंग बकासूर ग्रुप सुरई हा संघ मैदानावरती खेळतोय. चंद्रकांतजी देशमुख साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. या ठिकाणी आपण पाहताय संघाला प्रस्तुत केलं. सुरुवात दमदार दिली आहे. निश्चितच चंद्रकांत दादा देशमुख यांना अपेक्षित सुरुवात या ठिकाणी दिली आहे बकासूर ग्रुप सुरई या संघानं.
सुरुवातीलाच वेगानं पळतायत. 2 षटकं संपलेली आहेत. 28 धावा बनवल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात. दोन षटकांमध्ये 28 धावा. इथं पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीचा बीमर. नो बॉलचा कॉल आणि त्यानंतर चेंडू छूम अंतर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ठाण्याचा ढाण्या वाघ आनंद दिघे साहेबांचं संगीत या ठिकाणी वाजतंय. आज साहेबांना जाऊन कित्येक वर्ष होऊन गेली, मात्र ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेची भगवी पताका त्यांनी पोहोचवली आणि त्यांचं कार्य आजरामर करून गेलं. निश्चितच धर्मवीर ही पदवी कुणालाही मिळत नसते. आज दिघे साहेब जरूर निघून गेलेत, मात्र त्यांच्या रूपानं धर्मवीराची पदवी मात्र त्यांच्या मागे आस्थागायत लागून राहिलेली आहे. धावफलकावरती आहेत त्या 36 धावा. तिसरं षटक चालू झालंय. गोलंदाज नवनाथ. षटकार हॅट्रिक साठी प्रवीण राऊत बबलू यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. षटकार हॅट्रिक साठी बकासूर ग्रुप सुरई या संघासाठी. निश्चितच आपण पाहताय धावा वेगानं पुढे चालल्यात. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती आहेत त्या 36 धावा. नवनाथ गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आहे. 2 षटकांमध्ये होत्या 28 धावा. तिसरं षटक चालू केलंय. इथं चेंडू पाहिला जाईल, चेक केला जाईल, निघून जातोय लॉंग स्टॉप एंडला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आणि त्यानंतर चौकार. नशिबाची साथ मिळतीये. लक फॅक्टर ऑन पंजा. निरंजन सावंत सर, इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा नो बॉल. जास्तीचा हाईट असणारा हा चेंडू. नो प्लस 4 अशा 5 धावा इथं येतील. दोन बीमर या ठिकाणी येत आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून आणि निश्चितच संघ अडचणीत सापडत असताना भावाळी ब हा संघ मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. ताकदवर टीम आहे. उच्च नामांकित संघांमध्ये मोजलं जातं. भिवंडी ग्रामीणचा दादा संघ म्हणून भवाळी बी या संघाकडे नेहमीच पाहिलं जातं. मात्र या मॅच मध्ये आपण पाहाल तर बकासूर ग्रुप सुरई या संघानं मात्र बकासुरासारखी धडक मारली आहे. वेगानं पुढे चाललेत. धावफलकावरती तब्बल आपण पाहताय तर 41 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती आला. 2 बिमर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि पंचांनी लगेच दंडित केलं. त्याला सांगून दिलं की तुला आता इथून गोलंदाजी करता येणार नाही. आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर गोलंदाज या ठिकाणी बदली केला जातोय. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी इंट्रोड्यूस केला जातोय. षटक क्रमांक 3 पूर्ण करण्यासाठी नवनाथ ठाणगे यांच्याकडनं चौकार हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. भरपूर सारी पारितोषिकांची खैरात. निश्चितच बकासूर ग्रुप सुरई हा संघ मैदानावरती खेळतोय. त्याच्यावरती असणारं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित चंद्रकांत देशमुख साहेबांनी हा संघ या ठिकाणी प्रस्तुत केलाय. हा चेंडू पहा सुंदर होता. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टाकलाय. सरळ विकेट किपरनं अडवला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. अचूक टप्पा. भेदक मारा. नियंत्रित गती आपल्याला पाहायला मिळतीये. निश्चितच आपण पाहताय मैदानावरती बॅटिंग करत असताना केतन आणि निशांत ही जोडी मैदानावरती खेळतायत. दोघांच्या वरती जिम्मेदारी जबाबदारी आहे. इथं हा चेंडू शॉर्ट पिच पुल करतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी अडवून फेक होईल. तोपर्यंत इथे एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल.
एक धाव येते धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना 42 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 42 42 धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निश्चित भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन ट्रॉफीची सेमीफायनलची मॅच मित्रांनो चालू आहे. विराट कोहलीचं शतक हुकलंय. निश्चितच 13 धावांनी शतक हुकलंय. मात्र विराट कोहलीनं आपल्याला चांगल्या सुस्थितीमध्ये आणलंय. 40 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे भारताला विजयासाठी. इथं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 42 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी 43 धावा 43. शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली आहे आणि एकंदरीत आपण पाहाल 3 षटकं संपलेली आहेत धावफलकावरती जोडल्यात. 43 धावा 43. नाणेफेक जिंकून फिल्डिंग स्वीकारली. भवाळे ब या संघानं मैदानावरती आले. पहिल्या षटकामध्ये सूरज केनेच्या आपण पाहिलं तर 20 धावा आल्या. त्यानंतर दुसरं षटक योगेशचं कमबॅक करून देणार होतं, कव्हर अप केलं, 8 धावा आल्या. तिसरं षटक आपण पाहताय 15 धावा इथं येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक निखिलच्या खांद्यावरती जबाबदारी. शेवटच्या या षटकामध्ये रोखायचंय, थांबवायचंय. धावा वेगानं पुढे चालल्यात, त्यांना निश्चितच अडवायचंय. स्कोर कार्ड वरती आहेत 43 धावा. गोलंदाज सुजित आलाय. शेवटच्या षटकाचा पहिलाच बॉल, बॅटची एज, विकेटच्या मागे चेंडूला अडवत असताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही. चांगला चेंडू, डॉट येतोय. पहिलाच बॉल, डॉट पाहायला मिळाला. सुरुवात दमदार केली आहे. सुजित गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहाल तर निश्चितच कुठल्याही प्रकारची धाव घेऊ दिली नाही. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ पूर्वार्धातील शिल्लक आहे आणि निश्चित किती धावांपर्यंत मजल मारली जाईल हे आपल्याला पाहायचंय. पूर्वार्धात आपण आहोत. बकासूर ग्रुप सुरई. इथं पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट, बॅटची एज, विकेट किपर ऍक्शन मध्ये पकडलं, डॉट. नेक्स्ट मॅच असणार आहे भूमी 11 मांडा आणि सागाव. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सागाव विपक्ष मांडा अशी मॅच असेल. इथं फसलाय फटका, चेंडू हवेत, जेलसाठी धावतायत. मात्र फिल्डर पोहोचतील का हा प्रश्न होता. पोहोचला, हातातनं चेंडू ड्रॉप झाला. त्यानंतर इथं 2 धावांचं नुकसान भोगावं लागेल ते भवाळे ब या संघाला. चेंडू पर्यंत गेला होता, कदाचित हातातनं चेंडू पकडत असताना स्किड झाला आणि जीवनदान मिळाले ते फलंदाजाला. 2 धावा येतील. स्कोर कार्ड वरती ऍड करतायत. केतनच्या बॅटमधनं या 2 धावा येतील. स्कोर कार्ड 45 या धावसंख्येवरती शेवटचं षटक चालू झालं. पहिल्या 2 चेंडूंवरती आपण पाहताय वर्चस्व सुजितचं राहिलं. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा विकेट अर्जित करील अशी परिस्थिती या ठिकाणी आली होती. मात्र झेल ड्रॉप आणि इथं 2 धावा आल्यात. धावफलकावरती 45. इथं ओव्हर पिच, जखमेवरती मीठ चोळायला सुरुवात केली. लांब, दूर, अखंड सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. जबरदस्त प्रहार, षटकार. या अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला आणि त्यानंतर आपण पाहताय तर बॅट्समन केतन वेगात सुटला. पहिल्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर इथं मात्र जसा चेंडू पुढ्यात मिळाला, उर्पी चेंडूला आसमान दाखवत असताना ठोकलेला हा सुरई ब्रँड षटकार येतोय. स्कोर कार्ड वरती 50 पार झाली आहे. 51 धावा धावफलकावरती 51. जबरदस्त स्कोर कार्ड पुढे चाललंय. 4 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त धावांपर्यंत आम्हाला पोहोचायचंय या अनुषंगानं सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहताय दुसरं षटक थोडंसं कमबॅक केलं भवाळे ब या संघानं. योगेशनं फक्त 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसरं षटक थोडंसं महागडं. भीमर पाहायला मिळाले नवनाथच्या माध्यमातून 2 आणि त्याला मैदानातून गोलंदाजी मार्कवरनं बाजूला व्हावं लागलं. ते षटक महागडं होतं. इथं मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. झेल टिपला, खेळ संपला, फलंदाज बाद.
लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. सामना आपण पाहताय बकासूर ग्रुप सुरई आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना भवाळे बी या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा बिग फाईट मुकाबला. भिवंडी ग्रामीणच्या दोन दादा टीम आज बदलापूर नगरीमध्ये धडकल्यात. कानोर गावचं हे मैदान अर्थातच भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे अतिशय सुसज्ज आणि सुंदर मैदान क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते. अरुणजी राऊत साहेबांची आणि संपूर्ण जय हनुमान क्रीडा मंडळ कानोरची ही प्रचंड मेहनत आणि या मेहनतीतून साकार होत असणारा हा भव्य दिव्य सोहळा. या सोहळ्याची शेवटची रात्र याच्यासाठी केला होता अट्टाहासक. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि या शेवटच्या रात्रीला आपण सुरुवात केली आहे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू समोर खेळलाय. फटका चांगला आहे. मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी लॉंग ऑफला फिल्डर आहे, पकडून फेक करेल तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 4 शेवटचा अंतिम निर्णायक आणि या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा. धावफलकावरती आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत त्या 53 धावा 53 बनवल्या आणि 54 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय भवाळे बी या संघासमोर. पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. सागाव आणि मांडा तत्पूर्वी मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. केजीएन बिल्डर मटेरियल सप्लायर्स मान्यवर नन्ना शेठ या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान करत आहोत. उल्हासदादा राऊत, मी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मान्यवर नन्ना शेठ यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. केजीएन बिल्डर मटेरियल सप्लायर्स नन्ना शेठ मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. आयोजन कमिटीच्या वतीनं हा शुभ सन्मान मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. नन्ना शेठ मंचावरती उपस्थित आहेत. शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. नन्ना शेठ यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. असंच प्रेम सातत्याने आमच्यावरती राहू द्यात. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडलेले आहेत. एका बाजूनं सागाव आणि दुसऱ्या बाजूनं मांडा या दोन संघांच्या दरम्यान टॉस होईल. मी मान्यवर प्रकाशदादा राऊत आपणास विनंती करतो या आपल्या टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पार पाडला जातोय. सागाव विपक्ष मांडा या दोन संघांच्या दरम्यान टॉस केला जात आहे. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पार पाडला जातोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. दोनही संघ अगदी वेळेमध्ये उपस्थित झालात. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत, कौतुक करूयात. अगदी दिलेल्या वेळेमध्ये हे चारही संघ आजच्या रात्रीमध्ये आपल्याला जे लाभले ते चारही संघ अगदी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत कानोर ग्रामस्थांच्या वतीनं. या ठिकाणी टॉस केला जातोय. आजच्या रात्रीची दुसरी मॅच असणार आहे. एका बाजूनं सागाव, दुसऱ्या बाजूनं मांडा या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जात आहे. टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन. सागाव विपक्ष मांडा अशी मॅच असणार आहे. निश्चितच अजून एक बिग फाईट मुकाबला. कॉल असेल, हेड येतोय. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. भावा टॉस जिंकलाय. 4 षटकांची मॅच आहे. काय निर्णय घेशील? मी क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. निश्चितच या परिसरामध्ये कधी क्रिकेट खेळलात का? इथं आल्यानंतर कसं वाटलं? अरुणदादा राऊत आणि कानोरच्या या आयोजनाविषयी काय सांगशील? नक्कीच आम्ही या परिसरात क्रिकेट खेळला असतो आणि क्रिकेट पण इकडे चांगलाच होतो आणि अरुणदादा राऊत त्यांनी स्पर्धा भरली त्यासाठी त्यांचा हार्दिक अभिनंदन आणि मला एंट्री दिली त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच नक्कीच. समोर मातब्बर संघ आहे. सागावच्या विरोधात खेळायचं. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. टॉस जिंकला या ठिकाणी मांडा संघानं आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. सागाव संघाचा कॅप्टन माझ्या सोबत आहे. कल्याण डोंबिवली विभागाला बिलॉंग करणारा संघ आहे. या ठिकाणी येऊन खेळताना पाहायला मिळतील. अगदी वेळेत आला त्याबद्दल तुमचं हार्दिक सहर्ष स्वागत. मनापासून आम्ही कौतुक करतोय. टॉस हारलाय. या ठिकाणी बॅटिंग करायची. तू काय घेतला असतं टॉस जिंकला असता तर?
नक्की आम्ही क्षेत्ररक्षणच घेतला असता. फिल्डिंग घेणार होतास, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती काही गोष्टी मागून मिळणार नाही, त्या खेचून आणाव्या लागतात. इथं बॅटिंग करायची, 4 षटकांची मॅच. मैदान आणि खेळपट्टी पाहून काय सांगशील, किती धावा बनवशील? 40 ते 45 धावाचा प्रयत्न करू आम्ही. 40-45 इनफ होतील का? नक्कीच आमचे गोलंदाज पण तसेच आहेत. नक्कीच नक्कीच. तुझ्यासाठी सुद्धा आपुलकीचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप छानच आहे आणि अशी पण आमची मेन टीम नाही, आम्ही दुसरा संघ घेऊन आलोय, कारण आयोजकांना कुठे काय लागतं का म्हणून. नक्कीच नक्कीच तुमचं मनापासून आम्ही कौतुक करतोय. टॉस जिंकल्यानंतर मांडा संघानं फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजी दिली सागावला. विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय. बिग फाईट मुकाबला, एका बाजूने भवाळे बी आणि दुसऱ्या बाजूने सुरई. या दोन संघांच्या दरम्यान 54 धावांचा चेस या ठिकाणी पाहायला मिळेल. भवाळे ब हा संघ मैदानावरती विजय मिळवेल का, की डिपेंड करण्यात यश मिळवतील सुरईकर. बिग फाईट मॅच आणि या बिग फाईट मॅचचं वर्णन करण्यासाठी मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका, पाहत राहा. सरपंच चषक आणि समालोचन कक्षामध्ये बदलापूर नगरीची दगदगती तोफ धडकताना आपल्याला पाहायला मिळेल. या ऐकूयात बदलापूर समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष मार्गदर्शक महेशजी धुळे सर, अर्थातच मॅडी सर आपल्याला जोडले जातील. थँक्यू सो मच. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर, धन्यवाद तुषारजी शिंदे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती यांना मानाचा त्रिमार मुजरा या ठिकाणी आपण पाहतो. मॅचला सुरुवात झाली. आजच्या रात्रीतील अंतिम रात्रीतील एक मोठी मॅच. दोन्ही भिवंडी तालुक्याला बिलॉंग करणारे दोन संघ आपण पाहतोय. एका बाजूला अथर्व 11 भावाळे बी हा संघ तुम्ही पाहताय. विवेकदादा तरे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि ज्या संघाला 54 धावांची गरज आहे, खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. सुरई संघाला आयोजकांच्या वतीनं 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे, कारण 12th मॅन या ठिकाणी ड्रेस कोड मध्ये नाही आहे. लक्षात असू द्या, पहिल्या षटकामध्ये जितक्या धावा भावाळे बीच्या बनतील त्यामध्ये 2 धावा आपण ऍड करणार आहोत. 54 धावांचं टार्गेट तसंच राहील. गोलंदाज आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये केतन. सूरज आणि योगेश सलामीची जोडी आहे. लेफ्ट आर्मवरती विकेट स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय पॉइंट मध्ये, तोपर्यंत झेल घेण्याचा प्रयत्न, अखेर झेल ड्रॉप करण्यात आला. इथे पाहावं लागेल बॅकअप नाहीये आणि आता या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. कदाचित आपण पाहतो 4 षटकांची मॅच आज तुम्हाला धावा पाहायला मिळतील, कारण आज मोठमोठे दिग्गज संघ तुम्हाला खेळताना या स्पर्धेमध्ये दिसणार आहेत. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला भूमेलवन बांडा संघ असेल, जगन्नाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सागाव अशी मॅच तुम्ही पाहणार आहात नेक्स्ट मॅच मध्ये. तो सुद्धा सामना 4 षटकांचा आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जय हनुमान मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कानूर आयोजित सरपंच चषक 2025. अत्यंत सुंदर स्पर्धा आहे. खेळमेळीच्या वातावरणात आज आपण शेवटच्या आणि अंतिम रात्रीमध्ये आहोत. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल अजित पुत्रन सर सांगतात बॉल चाललाय सीमा पार. इट्स आउट टॉप दी पार. बिगिट षटकार, पण तो बेस्ट हाईट आपण चेक करू. या ठिकाणी बीमर साठी चेक केला जाईल. तिसरे पंच निरंजन सावंत सर. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. अगदी आपण पाहतो अथर्व 11 बावाले बी एस इट इज फायर डिलिव्हरी. धावा मिळतील 6. कदाचित आपण पाहतो चेंडू थोडंसं फ्लाईट दिली, लँड होत होतं आणि ते पाहिलं पंचांनी आणि तिसरे पंच सांगतायत की फायर डिलिव्हरी आहे. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये 6 ने पुढे जाईल. सलामीला सूरज किने यांना तुम्ही पाहतात एक आक्रमक खेळाडू आहे. जितकी आक्रमकता आहे तितका संयम सुद्धा सूरज किनेकडे. बदलापूर नगरीमध्ये आल्यानंतर भावाळे संघाने अगदी आपण पाहिलं तर चांगला खेळ नेहमीच दाखवलाय. ओ कोलबा टप्पाचा बॉल पंचांकडे आपण पाहतोय. दाद मागितली जाते परंतु पंच सहमत नाही आहेत. प्रचंड वेगवान चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलाय केतनच्या वतीनं. या दरम्यान आशिष मंगल यांच्या वतीनं विकेट अटकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लक्षात असू द्या गोलंदाज सुरईच्या गोलंदाजांसाठी हे पारितोषिक असणार आहे. बकासूर ग्रुप कानोर चंद्रकांतजी दशरथ देशमुख साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. ओ या दरम्यान अप्रतिम लाईन आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी षटकार आल्यानंतर यापेक्षा चांगलं कमबॅक गोलंदाजाकडे काय असू शकतं.
अगदी आपण पाहतोय सोमनाथजी खाडे यांचा आवाज पूर्वार्धामध्ये तुम्ही ऐकला. या अगोदरच्या प्रेक्षणीय लढतीमध्ये तुषारजी शिंदे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. आज कॉमेंट बॉक्स मध्ये ही 3 आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. ऑफिशियल पंच अजित पुत्रन सर, एक नामांकित पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे. ओ यावेळेस आडव्या बॅटने क्रॉस बार स्ट्रोक बॉल चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडूला डीप मध्ये पाठवण्यात आलाय, तोपर्यंत प्रोटेक्शन देण्यात आलंय आणि तिथे मिळतील 2 धावा. सूरज केने आपण पाहतोय काय जबरदस्त बॅटिंग करतात. सुरुवात थोडी आपण पाहतो धीम्या गतीने जरूर करण्यात आली. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु संघाची धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापपर्यंत 11 धावा आहेत. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 2 धावा आपण ऍड करणार आहोत, ज्या मात्र पॅनल्टीच्या होत्या, त्या मिळतील भावाळे बी संघाला. अथर्व 11 या नावाने संघ नेहमीच या विभागामध्ये खेळत असो. आपल्या आशिळे गावचे विवेक तरे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे भावाळे बी. बदलापूरचं वातावरण त्यांना अनुकूल असं, कारण सातत्याने आपण पाहतोय किमान एक तरी पारितोषिकाचा हकदार भावाळे बी हा नेहमीच होत आलेला आहे या बदलापूर नगरीमध्ये. कदाचित आपण पाहतो याही मॅच मध्ये जिंकण्याच्या उद्देशाने स्ट्रॅटर्जी आखली जाईल. अगदी आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये धावा भरपूर बनवण्यात आला. चला जास्त वेळ टीम मीटिंग नकोय, विनंती राहील सुरई 11 या संघाला. बकासूर ग्रुप पुरस्कृत हा संघ आहे सुरई. दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील आहेत. दोन्ही संघ आपण पाहतो एकाच विभागाला बिलॉंग करणारे 2 संघ आहेत आणि एक चांगला दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच मॅच मध्ये भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट आपण पाहतोय आणि हा दर्जेदार खेळ कदाचित आपण पाहतोय सर्वच प्रेक्षकांना आवडेल असा खेळ आता मैदानाच्या मध्ये आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. थेट प्रक्षेपण गौरवजी सावंत सर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम आमचे कुणाल डायरे ऑफिशियल अपडेटर आहेत, सुशांत इरमळी जे ऑफिशियल स्कोरर आहेत, ऑफिशियल कॅमेरामॅन, सर्वांचं विशेष कौतुक. संघाची धावत संख्या धावफलकावरती 13 धावा, 54 धावांची गरज. षटक क्रमांक 2 मध्ये आलेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. बदलापूर गावाच्या एंडकडून षटक तुम्हाला पाहायला मिळेल. आयुष जास्त बैल या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही संघाला विनंती राहील, खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती राहील की जास्त बैल टीम मीटिंग करू देऊ नका. गोलंदाज आयुष. ओ या दरम्यान रणवे रिदम मध्ये थोडंसं अडथळा. मुख्य पंचाच्या भूमिकेत DK दत्ता खडव सर तुम्ही पाहताय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत निरंजन सावंत सर आहेत. मातब्बर पंच आहेत. गेली 2, 3, 4 रात्री आपण या ठिकाणी पाहतोय. अत्यंत सुंदर या ठिकाणी प्रत्येक पंचाच्या वतीने डिसिजन देण्यात आलेले आहे. हो यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु लिडिंग एज बॅटची कडा होती. चेंडू फ्लाय झाला, मागे चाललाय. फाईनल क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडू टिपला जाईल आणि आता फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल टीम अथर्व 11 भावाळे बी संघाला. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. नेवर सुद्धा प्रवीण राऊत हे या ठिकाणी स्पर्धेला भेट देऊन गेलेले आहेत, जे मात्र बहुजन युवा नेतृत्व आहेत. ठाणे रायगड जिल्ह्याचे आणि बदलापूर शहराचे उपशहर प्रमुख आहेत. त्यांच्या वतीनं सुद्धा बक्षिसांची खैरात करण्यात आली. गोविंद पाटील साहेबांना त्यांनी एका विकेटसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं. शुभम पाटीलला 2000 रुपयाचं पारितोषिक त्याच्या गोलंदाजीसाठी देण्यात आलं. कॉमेंट्री बॉक्ससाठी कॉम्प्लिमेंटरी तब्बल 2000 रुपयाची त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. हे प्रेम आहे प्रवीणजी राऊत साहेबांचं. मागच्या दिशेने आपण जाऊ. षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 2. बॉलिंग टॅक वरती आयुषला मिळाली आहे पहिली सफलता. इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला बैदांतसाठी टाकण्यात आलेला हा चेंडू आपण पाहतो. शरीरापासून थोडासा दूर होता, अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू टाकण्यात आला. पंचांनी लाईन ओळखली आहे. पंच सांगतात एस इट इज वाईट बॉल. अवांतर धावे ते मिळेल आणि अवांतर धावेने संघाची धावत संख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाणार आहे. भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. अत्यंत सुंदर क्रीडा नगरी आहे आणि त्यावरती चालू असलेला क्रिकेटचा महासंग्राम महाकुंभमेळा.
लक्षात असू द्या या ठिकाणी कदाचित पंच वॉर्निंग सुद्धा देतात. याच्यात तुम्हाला पाहायला मिळेल कारण आता डेड बॉल तर घोषित केला परंतु वॉर्निंग देण्यात आली गोलंदाज आयुषला. हो याच दरम्यान बाची कडा समोर राहिला चेंडू स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता परंतु त्याला लगेचच बॅकअप देण्यात आले. बैल फक्त सिंगल धाव. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कदाचित आपण पाहतो प्रेक्षकांमध्ये ही चर्चा होती की दोन्ही संघ ताकदीचे आहेत. दोन्ही संघ सध्या साबण सर भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. मग भाबाळी बी असेल सुरई असेल हे दोन्ही संघ अगदी आपण पाहतोय सध्याच्या घडीला अक्षरशः मैदान गाजवत आहेत आणि आता पहिल्याच लढतीमध्ये एकमेकांच्या आगेस आपल्याला खेळताना दिसतात. त्याचं निमित्त फक्त एकच सरपंच चषक कानूर. आयुष हो यावेळेस ऑन साइडला उडवलाय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. ज्या ठिकाणी ज्या मान्यवरांची आम्हाला अपेक्षा आहे या ठिकाणी त्यांची आम्ही आतुरता करतोय ते सन्मान्य वामन शेठ बारकू म्हात्रे त्यांच्या कटआउट वरून बॉल चालला सीमा पार. बैलतील धाबा 6 अथर्व 11 भावाळे बी संघाला. षटकाने धाबा संख्या वृद्धिंगत होत असताना धाव फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 54 धाबा बनवायचे 2 धाबांची पेनल्टी जरूर लागली आहे सुरई संघाला परंतु कमबॅक त्यांचं सुद्धा या ठिकाणी बाखडण्याजोगी होता. आणि आता आपण पाहतोय धाव फलकामध्ये 6 ने पुढे जात आहेत. संघाची धाबा संख्या 21 वरती पोहोचली आहे. अगदी आपण पाहतो 13 बॉल मध्ये आता 6 धाबांची गरज भारतीय संघाला सुद्धा. तिथे सुद्धा आनंदाचं वातावरण आहे तमाम भारतीयांमध्ये. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात तो सामना आहे. सेमी फायनल उपांत्य फेरीची लढत चालू आहे. हो यावेळेस आणखीन एक स्ट्रोक सजवलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग गॉनला क्लिअर करणारा एक टप्पा घेत बॉल सीमा पार. बैलतील धाबा 4 सरपंच चषकातील हा महत्वाचा चौकार. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या धाव फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 25 धाबा. चला लगेच आपण सामना स्पीडअप करू कारण आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. अथर्व 11 भाबाळे बी संघ आपण पाहतो 54 धाबांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. प्रत्येक संघाची 4 षटकांची मॅच आहे. समीकरण तुम्हाला जर पाहायचं असेल या मॅच मध्ये तर येणारे आता 14 बॉल शिल्लक आहेत आणि 29 धाबांची गरज आहे. 14 बॉल 29 धाबा हे समीकरण काही महाग नाही आहे परंतु जर गोलंदाज चमकला ना तर मात्र इथून थोडस कठीण होईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये सूरज केणे नावाचं वादळ आलंय. ओ लाईन पुन्हा एकदा मिस केले. कदाचित आपण पाहतोय वेल लेफ्ट चेंडू चालला मात्र अवे फ्रॉम बॉडी. थोडस दबाव आहे गोलंदाज आपण पाहतोय आयुष वरती आणि आता इथे मात्र धावा एक्स्ट्राच्या स्वरूपाने मिळतात. 12 चेंडू 4 धावांची गरज होती भारतीय संघाला आणि त्या ठिकाणी भारत जिंकलेला आहे. 11 चेंडू राखून हा सामना आपल्या खिशात घातलाय. पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण यावेळेस आपण पाहतोय. बॉल तर हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक पाहत बसतील बनतील प्रेक्षक. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काय भारत कॉलेज ला भेट देण्यासाठी हा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. मंगेशजी राऊत आणि जयवंत राऊत यांना सुद्धा विनंती राहील की आपण या मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. सूरज केणे थांबेल ते नाव कसलं काय बॅटिंग करतात. सध्या आपण पाहतो भरपूर टच मध्ये असलेला खेळाडू आणि आता त्याच्या बॅट मधून जणू काही आग्नीच्या ज्वाला बाहेर पडतात. हो
या दरम्यान आणखीन एक बॉल चाललाय लांबच लांब पल्ल्याचा एक बिग 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 लॉंग वे षटकार बॉल सीमा पार जिथे 14 बॉल 29 धावांची गरज होती समीकरण आणखी सोपं केले सलग सेकंड इन रो दुसरा धमाका सूरज खेळणीच्या बॅट मधून षटकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी मिळवली 12 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे टीम मीटिंग जास्त वेळ करू देऊ नका विनंती राहील कारण आपल्याला आज अंतिम रात्रीमध्ये सर्व मॅचेस कव्हर करायचे आहेत ऑलरेडी श्री गणेश क्रिकेट संघ माडकुली हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी अंतर्गत खेळत असताना त्या संघाचा परफॉर्मन्स सुद्धा या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर राहिलेला आहे सर्व विजय संघाचं कौतुक आपण करू परंतु आता याच दरम्यान आपण पाहतोय सूरज किणे यांची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल प्रिव्हियस ओव्हर मध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त त्यांनी कामगिरी केलेली आहे आणि अगदी आपण पाहतोय चौकार षटकारांची भाषा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बोलत असताना सूरज किणीने हा सामना आपल्या बाजूने या ठिकाणी खेचून आणलेला आहे 12 बॉल 16 धावांची गरज आहे परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जाताना नेहमी मनात जिंकण्याची आशा असावी नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलत्या कदाचित ती वेळ आता बदलावी लागणार आहे या गोलंदाजाला या मॅच हे प्रतिबिंब असणारं षटक आहे 12 बॉल 16 धावांची गरज सुरई संघाच्या वतीनं ज्यांनी आज पुरस्कृत संघ केलेला आहे खऱ्या अर्थाने चंद्रकांत देशमुख साहेब ते सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील बकासूर ग्रुप काणोर आयोजित ओ यावेळेस ऑन साइडला सॉफ्ट हँडने वळवलाय बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत सेकंडचा कॉल आणि हो या ठिकाणी 2 धावा सुद्धा मिळतात अगदी आपण पाहतो आता 2 धावा धाव फलकावरती 12 बॉल 16 धावांची गरज असताना समीकरण आणखीन सोपं करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये बॅटर आपण पाहतोय सूरज केणे आणि त्याच्या साथीनं वेदांत करतात चला आपण या ठिकाणी गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये संख्या धाव फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हो फुल टॉस बॉल होता संधी गमावली आहे परंतु बाईची कदाचित ती धाव मिळू शकते हो पंच तेच सांगतात आणि आता संपर्क नाही आहे विघ्नेश षटक क्रमांक 3 मध्ये 12 चेंडू 16 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या त्यानंतर लगेच डॉट बॉलवरती सुद्धा बाईची धाव इथे मिळते आहे चला या ठिकाणी भूमी 11 मंडा आणि सागाव या दोन्ही संघांच्या प्रतिनिधींना विनंती राहील की आपण आयोजकांशी लगेचच संपर्क करा अशा सूचना आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ओ शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅटचा संपर्क नाहीये बॉडीवरती चेंडू या ठिकाणी आदळतोय आणि आता संपर्क नाहीये सूरज किणे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय चांगली बॅटिंग चांगला परफॉर्मन्स अद्यापर्यंत आपण पाहतोय 1 चौकार 3 षटकार त्याच्या बॅट मधून जरूर आले आणि आता सिंगल डबलला सुद्धा त्याच्या पद्धतीने प्राधान्य देण्यात आलेलं आहे संघाची धावसंख्या धावफलकावरती 54 धावांचं पाठलाग करत असताना पोहोचली आहे ती 41 वरती म्हणजे आता विजयासाठी हो या सरमान सिंगल आलिया संघाची धावसंख्या धाव फलकावरती 2 धावा घेण्यात आलेले आहेत आणि आता 2 धावा सुद्धा या ठिकाणी ऍड होतील ऑन साइडला उडवलाय बॉल चालला मिड विकेटला आणखीन एक धमाकेदार षटकार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर
49 धाबा फलकामध्ये होता त्या षटकाराच्या मदतीने. आणि आता हो यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला टर्न केलाय, डीप मध्ये चला, एक सिंगल आली, दुसरा धाब्याचा प्रयत्न आणि आता त्या ठिकाणी फंबल क्रिकेट. 2 धाबा मिळतील सहजतेने आपण पाहतो. आता कदाचित सुरई संघ तिसरी धाव सुद्धा इथे मिळते. अथर्व 11 भावाळे बी संघ आपण पाहतोय. बदलापूर नगरीमध्ये जेव्हा जेव्हा आलेला आहे ना भावाळे बी संघ, तेव्हा तेव्हा सातत्याने आपण पाहतोय त्या संघाला या ठिकाणी विजय प्रस्थापित पहिल्या मॅच मध्ये नेहमी होताना आपण पाहिलेलं आहे. आणि सातत्याने जर कदाचित पहिला सामना त्यांनी जिंकला ना तर नक्कीच आपण पाहतोय क्वालिफाय मॅच पर्यंत त्यांचा संघ सातत्याने पुढे वाटचाल करत राहील याच अपेक्षा असतात. कारण आपण पाहतो नेहमीच या बदलापूर नगरीमध्ये खेळत असताना चांगला परफॉर्मन्स या संघाने नेहमीच दिलेला आहे. संघाची धाबा संख्या फलकामध्ये एकंदरीत 52 धाबा आणि आता फक्त आणि फक्त केवळ 2 धाबांची गरज आहे. चला दोन्ही टीमचे प्रतिनिधी आयोजकांशी लगेचच संपर्क करा. भूमी 11 बांडा आणि सागाव. शेवटच्या अंतिम षटकामध्ये केवळ 2 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत आहेत. अंतिम षटकामध्ये दोन धावांची गरज आहे. आणि आता गोलंदाज आपण पाहतो निशांत. स्ट्राइक एंडला फलंदाज सूरज ज्याने पूर्णपणे सामन्यावरती पकड मजबूत केली आणि आता एक दर्जेदार खेळ या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये त्याचा पाहायला मिळालाय. राऊंड विकेटने चॉप करण्याचा प्रयत्न, इथे कदाचित बिनिंग स्ट्रोक असू शकतो. आणि आता हो बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सामना सोडलाय टीम सुरई संघाने आणि सामना या मॅच मध्ये जिंकलाय. आपण पाहतो बॅटिंग करत असताना धावा चेस करत असताना 54 धावा या ठिकाणी चेस केल्या टीम अथर्व 11 भावाळे बी संघाने. विवेक दादा तरे पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहतात. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मात्र 14 बॉल 47 धावांची इनिंग साकारली. अगदी आपण पाहतो एकाधिक किल्ला लढवत असताना भावाळे बी संघासाठी सूरज केणी ठरतोय माझा मॅन ऑफ द मॅच. या सूरज आपण थोडस त्याच्या पायामध्ये क्रॅम्प जरूर आहे परंतु तरी सुद्धा एकटा लढलेला आहे आणि आपल्या संघाला पहिला विजय या ठिकाणी त्यांनी संपादित करून दिलेला आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. विनंती राहील जयवंत राऊत यांना की आपल्या शुभच आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची. या सूरज बॉल प्लेट मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. जयवंत राऊत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाईल सूरज केणेला. भरपूर चांगला खेळ सूरज केणेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढील तुझ्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा सुद्धा असतील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय सरपंच चषक कानोर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय बदलापूरचे आणखीन एक नामांकित युवा उद्योजक आणि स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचे लाडके आयोजक सन्माननीय मयूरदादा पिसेकर यांच्या ठिकाणी आगमन होतोय. सहर्ष मनपूर्वक स्वागत
या स्पर्धेच्या वतीनं दादांचा आपण पाहतो या ठिकाणी आगमन झालेले. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी भूमी 11 मंडा आणि सागाव. मंडा संघ या ठिकाणी फिल्डिंग करेल आणि सागाव संघाला करायची बॅटिंग. आणि जसं खेळाच्या पहिल्या सत्राला होईल सुरुवात, या कॉमेंट बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. ऐकूया तुषार शिंदे यांचा आवाज. धन्यवाद.